चहा चपाती कोणाला आवडत नसेल असा शोधून सुद्धा सापडणार नाही. सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होणारी ही चहा चपाती ना, खायला जी मजा येते ती आणखीन कुठल्याच नाश्त्यात नाही. अगदी लहानपणापासून खात आलेलो आपण ही चहा चपाती. कोणाला मस्त मऊ लुसलुशीत गुबगुबीत चपाती आवडते, तर काहींना कडक केलेली चपाती आवडते. तर असे दोन्ही प्रकार आज आपण पाहणार आहोत. पीठ भिजवणं, पीठ मळून घेणं, पोळी लाटून घेणं आणि ती भाजून घेणं, असं चारहीचं गणित मी तुमच्या समोर अगदी सविस्तर मांडलंय. यामुळे हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरुवात करूया. सगळ्यात अवघड वाटतं ते सकाळी सकाळी पीठ मळणं. मग हे पीठ अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये कसं मळायचं ना, ते बघूयात. तर परात घेण्याऐवजी अशा पद्धतीचं खोलगट भांडं घ्यायचं. परातीमध्ये पीठ मळण्यापेक्षा ना, अशा पद्धतीने खोलगट भांड्यामध्ये पटकन पीठ मळलं जातं. तर साधारण मला 5 ते 6 चपात्या बनवायच्या आहेत मध्यम साईजच्या. तर यासाठी इथं मी मोजून पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि आता हे घातलेलं मीठ चांगलं व्यवस्थित मिसळून घेऊ. मीठ पिठामध्ये मिसळून झालं की बरेच जण आता यावेळेस यामध्ये तेल घालतात आणि तेल सुद्धा मिसळून घेतात. तर असं न करता आपल्याला डायरेक्ट यामध्ये पाणी घालायचंय. गव्हाच्या पिठामध्ये स्टार्चचे रेणू असतात जे भरपूर पाणी शोषून घेतात. घडीच्या पोळीसाठी पीठ भिजवताना पाणी सावकाश घालायचं. अशा पद्धतीने घालायचं की जेणेकरून अजिबात यामध्ये गुठळ्या होणार नाही. पिठाचे बारीक गोळे होतील आणि यानंतरच हे व्यवस्थित बाइंड केले जातील. घडीची चपाती करताना पीठ थोडंसं सैलसरच आपल्याला भिजवावं लागतं, कारण ती मऊ असायला लागते. पण ते भिजवताना फार पाणी घालून सुद्धा चालत नाही. हळूहळू आणि बेतातच पाणी घालावं लागतं. तर तुम्ही इथं बघितलं तर सुरुवातीला मी अगदी थोडंसं पाणी घातलं. सगळ्या पिठामध्ये ते मिसळून घेतलं. हात अशा पद्धतीने ठेवायचा की जेणेकरून सगळं पीठ व्यवस्थित मिसळलं जाईल. भांडं असं गोल फिरवत तुम्ही मळून घेतलं तर अगदी काही मिनिटात, म्हणजे अगदी 2 मिनिटात पीठ मळून सुद्धा होतं. आता पीठ भिजवताना जर तुम्ही तेल घातलं, म्हणजे आधीच तेल तुम्ही वापरलं, तर तेलाचे रेणू स्टार्चच्या कणांवरती जाऊन बसतात आणि पाण्याला आत जायला प्रतिबंध करतात. त्यामुळे काय होतं, कण एकमेकांना चिकटून ग्लुटन तयार होण्याची जी क्रिया आहे ना, ती खूप मंदावते आणि यामुळेच कणकेला हवी तेवढी लवचिकता येत नाही. एकदा कणिक भिजवून मळली की मग ग्लुटनचं जे प्रमाण आहे तयार व्हायचं, ते खूप मंदावलं जातं. बोलता बोलता मिनिटभरामध्ये कणिक इथे मळून सुद्धा झाली. आता हाताला जी कणिक लागलेली असते, याचं काय करायचं? तर यासाठी हाताला कोरडं पीठ आपल्याला लावून घ्यायचंय. यामुळे काय होतं, हाताला चिकटलेली जी कणिक आहे ती पटकन निघण्यास मदत होते. तर अगदी काही सेकंदामध्ये इथे पीठ सुद्धा मळून झालेलं आहे. आता काय करायचं, याला अजिबात पाणी लावायचं नाही किंवा खूप वेळ मळत सुद्धा बसायचं नाही. अगदी मिनिटभरामध्ये पाण्यामध्ये हे पीठ घोळून घेतलं, असा कणकेचा गोळा तयार झाला की झाकण ठेवायचं. 5-7 मिनिटांसाठी असंच ठेवायचं. घडीच्या पोळीसाठी किंवा चपाती तुम्हाला अगदी लुसलुशीत हवी असेल ना, तर यासाठी थोडं तरी पीठ आपल्याला तिंबवून घ्यायचंय किंवा भिजवून घ्यायचंय. आता हे बघा, साधारण मी 5 मिनिटांसाठी ठेवलं होतं. आता बोटांना फक्त मी थोडंसं तेल लावून घेतेय. साधारण अर्धा चमचा तेलामध्येच आपण हे पीठ तिंबवून घेणार आहोत. आता यानंतर फक्त मिनिटभरासाठी अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. आता सुरुवातीला तेलामध्ये हे पीठ मी घोळवून घेते. भांड्याला लागलेलं साईडचं जे पीठ आहे, कणिक आहे, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय. व्यवस्थित मळून घेतेय. सुरुवातीला बोटांच्या साहाय्याने मी हे मळून घेतलं, पण आता मात्र हाताचा म्हणजे पंजाचा जो भाग आहे त्याने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय. तर ही जी कृती आहे ती आपल्याला 1 ते 1.5 मिनिट करायची आहे. म्हणजे यामध्ये जे ग्लुटनचं प्रमाण आहे ते चांगलं वाढलं जातं आणि यामुळेच पोळी छान टम्म फुगते. रेणूंमध्ये व्यवस्थित असं जे ग्लुटनचं प्रमाण आहे किंवा जे लवचिकतेचं प्रमाण आहे, ते इथे वाढलं जातं आणि यामुळेच ही चपाती छान टम्म फुगली जाते. अजिबात ही वातड होत नाही किंवा मऊ लुसलुशीत अशी तयार होते. तर साधारण फक्त मिनिटभरासाठी ही कणिक मी चांगली मळून घेतली आहे. आता चपातीचे जे उंडे आहेत ते आपण आधीच तयार करून घेऊ. म्हणजे ऐन वेळेस आपला इकडे तवा ठेवल्यानंतर गॅस सुद्धा वायाला जात नाही आणि आपले पटपट चपात्या सुद्धा लाटून होतात. आता इथे आपण उंडे तयार करून ठेवलेत, पण हे मी आपण चांगलं मळून घेतलंय. यामुळे हे सैल सुद्धा आणखीन पडू शकतात. यासाठी यावरती अशा पद्धतीने आपल्याला पीठ आधीच घालायचंय. थोडंसं पीठ भुरभुरून घेतलं, झाकण ठेवायचं आणि यानंतर लागेल तसा उंडा यामधला काढून घ्यायचा. आता पोळी लाटायला घेऊया. तर यासाठी आपण घडीची पोळी करतोय. आधी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने थोडंसं पुरीच्या आकाराचा उंडा आपल्याला लाटून घ्यायचा. आता यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचंय. वरून थोडीशी पिठी भुरभुरायची. अशा पद्धतीने घडी घालायची. पुन्हा या घडीवरती आपल्याला तेल लावून घ्यायचं. पुन्हा पिठी थोडीशी भुरभुरून घ्यायची. पुन्हा याची घडी घालायची. आता यानंतर हा जो कड आहे
किंवा जे काठ आहे ते थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचंय. या पद्धतीने हातावरती गोल फिरवायचंय आणि गोल फिरवत असताना तुम्ही ना याचा गोल आकार सुद्धा देऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने जर तुम्हाला त्रिकोणीच लाटता येत असेल गोल पोळी, तर तशी सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघितलत की या पद्धतीने गोल उंडा मी तयार करून घेतला. पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आणि यानंतर अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची. चपाती लाटत असताना ती हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची. खूप जोर देऊन सुद्धा चपाती लाटायची नाही. तुम्ही जर खूप जोर देऊन चपाती लाटून घेतलीत, तर ही अजिबात फुगणार नाही. घडीत लावलेलं तेल आणि पीठ पोळीत मिसळणारच नाही आणि थरांना जर वेगळी करण्याची क्रिया आहे ना, ती अजिबातच होणार नाही. म्हणून पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची. आता थोडीशी अर्धवट अशी लाटून झाली, की पुन्हा पिठी लावून घ्यायची आणि चांगली गोल फिरवत आपल्याला कडेनेही लाटून घ्यायची. ही चपाती लाटत असताना खूप जास्त सुद्धा पिठी लावायची नाही, कारण खूप पिठी लावली तरी सुद्धा चपाती वातड होऊ शकते. यामुळे पीठ लावल्यानंतर सुद्धा हे थोडंसं झटकून घ्यायचं. चपाती उलट-पलट करत लाटून घेतलीत ना, तर कुठे जाड आहे, कुठं पातळ झाली हे अगदी सहज लक्षात येतं. जर चपाती खूप पातळ लाटली, तर तिथे वाफेच्या दाबामुळे फुटली जाईल आणि सर्व वाफ निघून जाईल. मग असे लेयर्स अजिबात चपातीला येणार नाही. या उलट जर चपाती कुठे जाड राहिली, तर त्या ठिकाणी अजिबात वाफच तयार होणार नाही आणि या वाफेमुळे चपाती तिथे मऊसूत अशी होईल, पण मात्र अशी कच्ची किंवा अशी चिकचिक तयार होईल. म्हणूनच कुठे जाड, कुठे पातळ करण्यापेक्षा चपाती एकसारखी लाटायला हवी. जर चपाती तुम्ही एकसारखी लाटून घेतलीत ना, तर मग एकसारखी ती फुगली सुद्धा जाते. तर उलट-पलट करत इथे पोळी व्यवस्थित मी लाटून घेतली. आता तुम्ही याला चपाती म्हणा किंवा पोळी म्हणा, हा खरंच एक वादाचा विषय आहे. पण तरी सुद्धा मी दोन्हीही उच्चारण्याचा प्रयत्न करतेय. च्या काही भागामध्ये चपाती म्हटलं जातं, तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पोळी सुद्धा म्हटली जाते. तर हा तुमच्या भागानुसार नाव ठेवलेला विषय आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त पडणार नाही. तर छान चपाती एकसारखी लाटून झाली आहे, भाजून घेऊयात. चपाती भाजत असताना गॅसची फ्लेम पूर्णपणे हाय ठेवायची नाही किंवा एकदम लो ठेवायची नाही. मीडियम टू हाय फ्लेमवरती मी इथं फ्लेम ठेवलेली आहे. आता तव्यावरती चपाती घातल्यानंतर लगेचच त्याला उलटलं किंवा असं पटकन पलटी करायची नाही. छान यावरती असे मोठे-मोठे बबल्स यायला हवेत, फुगे यायला हवेत आणि यानंतर अलगद ही पोळी ना आपल्याला तव्यापासून वेगळी करून घ्यायची आणि हातानेच पलटी करून घ्यायची. पलटी केल्यानंतर एक काही सेकंद गेले, की यानंतर वरच्या साइडने छान तेल लावून घ्यायचं. तेलाऐवजी तुम्हाला इथे तूप वापरायचं असेल, तर नक्कीच तुम्ही तूप वापरू शकता. पण संपूर्ण चपाती भाजून झाल्यानंतरच तूप इथं वापरायचंय. आधीच जर तुम्ही चपाती भाजत असताना तूप वापरलं, तर तूप जळलं सुद्धा जातं आणि याचबरोबर चपाती सुद्धा वातड होते. दुसऱ्या साइडने अगदी अलगद मी हातानेच पलटी करून घेतली. वरून थोडंसं तेल सोडूयात. चपातीसाठी खरंच खूप तेल लावायची गरज पडत नाही. अगदी 4-5 थेंब इथं मी घातलेले आहेत आणि हेच 4-5 थेंब चपातीभर आपल्याला पसरवून घ्यायचेत. तर इथे मस्त अशी चपाती फुलली गेलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. मस्त चपाती टम्म अशी फुगली आहे, गुबगुबीत झाली आहे. उलट-पलट करत कडा चांगल्या दाबून आपल्याला भाजून घ्यायच्यात. चपातीला अगदी कडेपर्यंत मस्त असे डाग आलेले आहेत. पहिली चपाती आपली इथं तयारच झाली आहे. चपाती लाटून झाली की अशी एखाद्या जाळीवरती काढून घ्यायची किंवा पुरणाची आपली जी चाळण असते त्यावरती पलटी करून तुम्ही काढून घेतली तरी सुद्धा चालेल. यामधली जी वाफ आहे ती निघून जाते आणि यामुळे चपाती अशी ओलसर होत नाही. आता पटकन चहा सुद्धा ठेवते. तर मी फक्त 2 कप भरूनच चहा बनवणार आहे. यासाठी अर्धा कप भरून इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय. बाहेर थोडीशी पावसाची रिमझिम चालू आहे. यामुळे मी कडक आल्याचा चहा बनवणार आहे. आलं थोडंसं किसून घालतेय आणि सकाळी-सकाळी असा गरमागरम आल्याचा चहा, बाहेर रिमझिम पावसाची सर आणि चहा चपातीची जी मजा आहे ना, यापेक्षा सकाळ उत्तम होऊच शकत नाही. चहा उकळतोय तोपर्यंत इकडे मी आणखीन एक चपाती लाटून घेतली. अर्धवट ही भाजून सुद्धा झाली. ही सुद्धा चपाती मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि छान गुबगुबीत झाली आहे. सगळ्या बाजूने हलकासा दाब देऊन मी ही भाजून घेतेय. इथे आणखीन एक चपाती माझी भाजून झालेली आहे. आता एक कडक चपाती कशी बनवायची ते सुद्धा बघू. ह्या झाल्या मऊ लुसलुशीत अशा चपात्या. 2 चपात्या मी इथे तयार करून घेतल्या. कोरा चहा इथे उकळून झालेला आहे. आता यामध्ये पुरेसं मी दूध ओतून घेते. म्हणजे मग चपाती करता चहा सुद्धा आपला तयार होईल. कडक चपाती करण्यासाठी इथं मी 4 पदरीच पण थोडीशी पातळ अशी चपाती मी लाटून घेतली.
पसरवून घेतली. नेहमीप्रमाणेच मीडियम टू हाय वरती मी फ्लेम ठेवलेली आहे. थोडेसे बबल्स आले की ही आपल्याला भाजून घ्यायची, म्हणजे अगदीच आधीप्रमाणेच ही आपल्याला भाजून घ्यायची. आता चहासाठी तुम्हाला जर खुसखुशीत अशी चपाती हवी असेल ना, तर कणिक भिजवताना पाण्याऐवजी तुम्हाला इथे दूध वापरायचंय. पण दूध जर तुम्ही जेव्हा घालता तेव्हा खूप चिवट किंवा जो ग्लुटनचं प्रमाण आहे ते पटकन असं तयार होत नाही. यासाठी एक 10 ते 15 मिनिटांसाठी तुम्हाला पीठ भिजत ठेवावं लागतं आणि मग 2 ते 3 मिनिटांसाठी तिंबून घ्यावं लागतं. पण दूध घालून केलेली पोळी मात्र खायला खमंग लागते आणि खुसखुशीत होते. तर इथे तुम्ही बघू शकता ही चपाती सुद्धा छान टम्म फुगलेली आहे. पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा ही आपण भाजून घेऊया. आता आधीप्रमाणेच ही चपाती मी भाजून घेतलीये. कड अलगद दाबून घ्यायच्या. आता गॅसची फ्लेम मी संपूर्णपणे लो ठेवलीये. लो करायची फ्लेम आणि यानंतर चपाती थोड्या वेळ तव्यावरती अशी उलट-पलट करत आपल्याला भाजून घ्यायची. म्हणजे काय होतं, खूप जास्त ती करपत सुद्धा नाही आणि याचबरोबर अशी खुसखुशीत सुद्धा होते. लो फ्लेमवरती ही मी चांगली भाजून घेतलेली आहे. जी कडक चपाती असते त्यावरती थोडेसे जास्त डाग येतात, कारण आपण बराच वेळ ती भाजत असतो. पण लो फ्लेम केली की यानंतर छान ही चपाती भाजली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी कडक चपाती घडी घालून सुद्धा मी आणखीन एक काही सेकंदांसाठी भाजून घेतली. आता इकडे चहा सुद्धा उकळलेला आहे. गरमागरम चपाती आपण काढून ताटामध्येच घेऊयात आणि गरमागरम वाफळता चहा सुद्धा ओतून घेऊ. लहानपणाची माझी तर आठवण अशीच आहे की आमचा दिवस चहा चपातीशिवाय सुरूच व्हायचा नाही. सकाळची लवकर जरी शाळा असली किंवा दुपारी जरी शाळा असली ना, तरी सुद्धा नाश्त्याला आम्हाला चहा चपातीच असायची. शनिवार, रविवारी एखाद्या दिवशी पोहे किंवा इडली सांबर असं काहीतरी व्हायचं. मग इतर दिवशी चहा चपाती, दूध चपाती किंवा चपातीला तूप साखर लावून रोल करून सुद्धा आमचा दिवस स्टार्ट व्हायचा. गरमागरम वाफळता चहा आणि सोबत गरमागरम पोळी. आहा! खूप मजा येते हे खायला. काही जण चपातीचा रोल करून चहामध्ये बुडवून खातात. पण मी मात्र असा चपातीचा घास तोडून घेते. यानंतर असा फोल्ड करून यामध्ये चहा भरून घ्यायचा आणि मस्त चहा चपाती खायची. यामध्ये जे सुख आहे ना, ते अजिबात कुठल्याच नाश्त्यामध्ये नाही. आशा करते की आजची ही रेसिपी, चहा चपातीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.